मूर्तिकाराला गावातील लोक म्हणतात की तू किनी गणपतीची मूर्ती बनव। मग मूर्तिकार हो म्हणतो आणि दगड शोधायला जंगलात जातो। तिकडून दगड शोधून आणतो। घरी पण खूप सारे दगड असतात आणि छान दगड असतो। त्या दगडावर तो मूर्ती करणार। तेवढ्यात तो दगड म्हणतो, अरे मला नको ठोकू, मला त्रास होईल, तू मला ठोकू नको, माझी मूर्ती बनवू नको। एवढे सारे दगड आहे आणि मीच का दुसरा दगड घे। त्यावर तो मूर्तिकार म्हणतो, ठीक आहे मी दुसरा दगड घेतो आणि तो दुसरा दगड घेऊन त्याची मूर्ती तयार करतो। गावातील लोक येतात, त्यांना ती सुंदर मूर्ती गणपतीची खूप आवडलेली असते आणि सर्व लोक ती मूर्ती घेऊन मंदिरात जातात। तेव्हा एका माणसाचं लक्ष त्या खाली पडलेल्या दगडावर जातं। मग खाली पडलेल्या दगडातील तो माणूस म्हणतो की यातला हा एक दगड घेऊ ना, आपण याची पायरी करू। आणि मग पायरीसाठी त्या दगडाला घेऊन जातात। त्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना होते। तिथे मूर्तीची पूजा केली जाते आणि मग सगळे लोक आल्यानंतर पहिल्यांदा त्या पायरीवर पाय देतात आणि आतमध्ये जातात। आतमध्ये गेल्यानंतर गणपतीला फुलं, हार, मोदक, फळं सगळं नेतात आणि हा दगड याच्यावर सर्वजण पाय देऊन जातात। मग एक दिवस हा असाच उदास असतो, काय मलाच ना फक्त पायाची धूळ मिळते लोकांच्या आणि ह्या गणपतीला बघा किती छान छान मिळते। आणि मग एक दिवस गणपतीची मूर्ती त्याला विचारते, काय रे बा तू उदास आहेस, काय झालं तुला? तेव्हा तो दगड म्हणतो, अरे तुला बघ ना किती छान छान मिळते खायला प्रसाद, तुला चंदनाचा लेप मिळतो, तुला फुलं मिळतात आणि मला काय रे, मला तर फक्त लोकांच्या पायाची धूळच मिळते। त्यावर तो दगड म्हणाला, अरे तो गणपती म्हणाला, तू असं कर, नाराज होऊ नकोस आणि तू काय कर, तुझ्यावर पाय दिला लोकांनी की राम म्हण। आणि मग तो दगड तसाच म्हणायला लागतो। लोकांनी पाय दिला की नाराज नव्हता, राम राम असा तो मंत्र उच्चारत होता। त्यानंतर एक दिवस एक साधू येतो आणि गावातील लोकांना म्हणतो, तुम्ही सगळं काही बरोबर केलं पण एक चूक केली। हा जो तुम्ही पायरीला दगड ठेवला त्या दगडाला तुम्ही नमस्कार करून आतमध्ये जाता आणि तेव्हापासून सर्व लोक त्या दगडाला पहिल्यांदा त्या पायरीला नमस्कार करतात आणि त्यानंतर गणपतीला पूजा करायला जातात। अशी ही गोष्ट आहे।